उत्तराखंडमधील एका कुटुंबाने शिर्डीत साईबाबांच्या दर्शनानंतर त्यांच्या 10 वर्षीय अंध मुलाला एका डोळ्याने दृष्टी मिळाल्याचा दावा केला। द्वारका माईतील दर्शनानंतर हा चमत्कार झाल्याचं कुटुंबाचं म्हणणं आहे। मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या दाव्याला आक्षेप घेतलेला आहे आणि साईबाबा संस्थाने अशा कथित चमत्कारांना थारा देऊ नये असं म्हटलंय। सत्य शोधनासाठी 5 नेत्रहीन भक्त तयार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि कृष्णा चांदगुडे यांनी 21 लाखांचं आव्हान दिलं। उत्तराखंडचे साई भक्त आले होते आपल्या परिवारासहित। त्यांचा 10 वर्षाचा मुलगा होता आणि त्या मुलाला तो दर्शन घेत असताना धुनीजवळ गेल्यानंतर अचानक त्याच्या डोळ्यावर प्रकाश पडला आणि त्या मुलाला एका डोळ्याने दिसत नव्हतं आणि बाबांच्या कृपेने त्याला संपूर्ण डोळ्याने दिसायला लागलं। त्यांनी चष्मा काढून फेकला आणि पुन्हा चष्मा घातल्यानंतर चष्मा घातल्यावर ब्लर दिसायला लागलं आणि त्याला या ठिकाणी डोळे बाबांनी त्याच्या साक्षात्कारातून त्याचे जे गेलेले जे डोळे होते ते परत दिले। मेरी आंखों में कोई रोशनी आई तो मैं डर गया, पर मैं डरने चाहता हूँ, मैं रो पड़ा। ये वाली आई से मुझे मेरी रोशनी नहीं थी बिल्कुल भी और मुझे उससे कुछ भी नहीं दिखता था। जब मैं यहाँ पे शिरडी आया तो मैंने यहाँ पे फिर मैंने उसे देखा, फिर बाबा को मैंने थोड़ी देर से फिर मुझे रोशनी दी तो मैं डर गया, तो मैं रो पड़ा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।